तर जे मी काल सांगितलं ना, की मुंबईत महानगरपालिकेच्या एस्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत. आत्ता एका बिल्डरच्या सगळ्या घशात घातल्या जात आहेत. आवडता बिल्डर. ते न होऊन देतं. आम्ही मुंबईकरांना, मग ज्यांनी मुंबईची सेवा केली त्याच्यात कोण कोण येतं? तर अर्थात गिरणी कामगार तर आहेतच. पण शासकीय कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, BSTचे कर्मचारी आहेत. ह्यांना त्यांची हक्काची घरं ही तिथे मुंबईतच आम्ही करून देऊ शकतो. तसंच दुसरं भाग म्हणजे मुंबईची BST. मुंबईचं मुंबई पण कुठे मारलं जाते? आता पहा, एकतर BST लाल बस जी आपली ओळख होती, तिथे एवढ्या सगळ्या ॲडव्हर्टाईज, मग आमचे राजकीय चेहरे सगळ्यांचे दिसायला लागतात वगैरे, असं नाही झालं पाहिजे. मुंबईची ओळख ही BST आहे. पण BSTला आम्हाला कमीत कमी 10,000 इलेक्ट्रिक बसेस या मुंबईत आणायच्या आहेत, कारण ती मुंबईची गरज आहे. आम्ही जेव्हा एक शोध घेतला, अभ्यास केला, आपल्याला तेवढी संख्या गरजेची आहे. भाडीची तिप्पट झाले तर आपण पाहताय रांगा केवढ्या लागतात. जर बस स्टॉप्स पाहिले तर भयानक रांग असतात. ते आम्हाला कमी करून 5, 10, 15 आणि 20 हे फ्लॅट फेअर्स पुन्हा आणायचे आहेत. जुने मार्ग पुन्हा सुरू करायचे आहेत. ह्या काही गोष्टी आहेत. शाळांमध्ये आपल्याला ज्युनियर कॉलेज सुरू करायचं आहे. कारण 3.25 लाख विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिकतात, 8 माध्यमांमध्ये शिकतात, डिजिटाईज झाल्यात त्या शाळा. CBSE, IB, IGCSE, ICSE बोर्ड्स SSC सोबत आल्यात. आपण मराठी अनिवार्य केलं. पण आता पुढचं पाऊल काय, तर तिथे ज्युनियर कॉलेज आलं पाहिजे. कदाचित मुंबई महानगरपालिका एकमेव असेल जगातली ज्याचे 4 स्वतःचे मेडिकल कॉलेजेस आहेत. पण 5 अजून ऍड करू शकतो आपण. ते आम्हाला करून घ्यायचे आहेत. कारण आता तीच हॉस्पिटल जे आम्हाला मेडिकल कॉलेजेस करायचे आहेत, त्यांना प्रायव्हेटायझेशन करायला भाजप निघाले. तर आम्ही सांगतोय की आता शहराची निवडणूक आहे. ही काही तुमची आंतरराष्ट्रीय पातळीची कुठची आयडिओलॉजीची वगैरे निवडणूक नाही, की डावे जिंकणार की उजवे जिंकणार की अमुक जिंकणार की. तुम्ही शहरात काय केलंय हे दाखवा.